नमस्कार मंडळी, आज आहे माझ्या वेट लॉस चॅलेंजचा तिसरा दिवस. आज संकष्टी आहे, सो माझा उपवास आहे. पण आहोंना तर डबा द्यायलाच पाहिजे, तर त्यांच्यासाठी मेथीचे थेपले बनवत होते. आणि त्यानंतर मग फ्रेश झाली, देवांची पूजा वगैरे झाली आणि मग मी रताळी खायला घेतलेली आणि विचार केला की फक्त रताळीच खाईन. पण मला संध्याकाळपर्यंत खूप भूक लागलेली म्हणून थोडीशी साबुदाण्याची खिचडी केलेली, ती खाल्ली. तेल कमी टाकलेलं होतं म्हणून काही साबुदाणे सफेद सफेद राहिलेले होते. त्यानंतर मालाडला गेलेली, मला थोडेसे कुर्ते वगैरे खरेदी करायची होते रेग्युलर वेअरसाठी, सो ते केले. आणि त्याच्यानंतर मस्त कानातली पण मी घेतली, जास्त नाही घेतली, 2च जोड घेतलेले. आणि खरंच हे एवढे सुंदर सुंदर कुर्ते मिळालेत ना मला की मी तुम्हाला नंतर कधीतरी दाखवेनच. आणि मग घरी आले, कारण चंद्रोदय होता 9:45चा, पण मला जेवण तर भरपूर करायचं होतं. सो मग पटापट फ्रेश झाली आणि जेवण बनवायला घेतलं. 2 भाज्या करायच्या होत्या. गाजरचा हलवा मी आज करते, कारण माझ्या आहोंना खूप जास्त तो आवडतो. डाळ भात करायचं होतं आणि आज पालकवडी बनवणार होती आणि सोबत चपाती तर असतेच. आणि हलवा आवडून काय उपयोग नाही, मी तर जास्त खाऊ शकत नाही कारण तो खूप गोड असतो. मग फायनली 9:45 वाजले, देवांना नैवेद्य दाखवलं आणि मी जेवायला बसले. हे माझं नैवेद्याचं ताट मीच खाते नेहमी. सो पालकवडी होती, ती सगळ्यांना मी थोडी थोडी दिली, कारण प्रसाद म्हणून सगळ्यांना मी दिला. आणि गाजर हलवासुद्धा मी थोडासा खाल्ला, बाकीच्या सगळ्यांना दिला. आणि जेवढं मी जेवण घेतलेलं होतं, म्हणजे जे नैवेद्याचं होतं तेवढंच मी खाल्लं. त्यानंतर मग सगळी भांडी वगैरे आवरून घेतली आणि खूप थकायलासुद्धा आज झालेलं होतं. तर असा होता आजचा माझा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.